खरं तर बऱ्याच वर्षांनी जळगावला येणं झालं आहे. जळगावमध्ये सहज आत्ता गप्पा मारताना आठवण झाली की 95 साली भारतीय जनता पार्टीचं एक महाअधिवेशन जळगावमध्ये झालं होतं आणि त्याला कार्यकर्ता म्हणून मी त्यावेळी आलो होतो. त्यानंतर आज पुन्हा पत्रकार परिषदेला मी येतो आहे आणि त्या सगळ्या जुन्या आठवणी त्या काळच्या कार्यालयाच्या वगैरे आम्ही आत्ता गप्पा मारत बसलो होतो. आज पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण नुकताच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामनजी यांनी अर्थसंकल्प मांडला आणि एक सर्वसमावेशक आत्मनिर्भरतेकडून विकसित देशाकडे विकासाकडे नेणारा, विकसित भारत घडवणारा असा हा अर्थसंकल्प होता. साधारणतः माननीय दीनदयाळजींचा जो संकल्प होता, जो त्यांनी सिद्धांत मांडला होता की समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा गेली पाहिजे, तीच भूमिका सातत्याने गेले 10 वर्ष झाली मोदी सरकारच्या विविध योजनातून, तर 11 वर्ष सातत्याने दिसते. आणि त्याचमुळे शेतकरी, गरीब, युवा या प्रमुख देशाचे जे आधारस्तंभ असतात त्या प्रत्येकाला या अर्थसंकल्पामध्ये काही ना काही नक्की त्याच्या प्रगतीसाठी असेल अशा प्रकारची भूमिका, धारणा, नियोजन हे माननीय निर्मलाताईंनी केलं. सगळ्यात महत्त्वाचं, या देशाचा एक सगळ्यात मोठा मध्यमवर्गीय आणि त्यांची अनेक वर्षाची भावना होती की त्यांना कर सवलतीतनं काही दिलासा मिळावा. एकीकडे या सर्व प्रमुख घटकांना मी मगाशी उल्लेख केला, महिला, युवा, शेतकरी, गरीब, या 4 स्तंभांना एक सपोर्ट करत असतानाच मध्यमवर्गाची जी वर्षानुवर्षाची एक भावना होती त्या भावनेचा सन्मान राखत 12 लाखापर्यंतचं एका अर्थाने त्याला टॅक्स नसलेलं, टॅक्स माफी देणारं अशा प्रकारचा मोठा धाडसी निर्णय हा माननीय निर्मलाताईंनी घेतला. आणि त्यामुळे अनेक योजनांबद्दल मला माहिती देता येईल, मी प्रेसनोटमध्ये त्याचा उल्लेख केला आहे की ज्यातनं पंतप्रधान धनधान्य कृषी योजना आहे, खाद्यतेल आत्मनिर्भरता योजना आहे, मखाना मत्स्य उद्योग मंडळ स्वतंत्र महामंडळ आहे, नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना आहे, भारतीय भाषा पुस्तक योजना आहे, सर्व सरकारी माध्यमिक शाळांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी योजना आहे. यासारख्या अनेक योजना या अर्थसंकल्पामध्ये आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी जी एक TDSची मर्यादा होती 50,000 ती 1 लाखापर्यंत केली आहे. घरभाडं जे अनेकांची घरं भाड्यानं असतात त्यांची मर्यादा 6 लाखापर्यंत केली आहे. आणि त्यामुळे सर्व मध्यमवर्गीय तर आहेतच, पण बाकी सर्वांना सोबत घेऊन जाणारा असा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. स्वाभाविकपणे महाराष्ट्रातला अर्थसंकल्प आला की महाराष्ट्रामधल्या लोकांची एक आरडाओरड, विरोधकांचं विशेषतः आवडीचं असतं. जणू त्यांची प्रतिक्रिया बजेट सादर होण्यापूर्वीच तयार असते, महाराष्ट्राला काहीच नाही, महाराष्ट्राला शून्य मदत, अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या विरोधकांची अर्थसंकल्प न वाचताच ही एक ठरलेली टीका असते. पण खरं म्हणजे महाराष्ट्राला तर खूप या गोष्टीसाठी मिळालं आहे. मुंबई मेट्रोला 1255 कोटी मिळाले, पुणे मेट्रोला 700 कोटी मिळाले, METP प्रकल्पासाठी 511 कोटी आहेत, MMRME एकात्मिक आणि हरित प्रवास सुविधाला 792 कोटी आहेत, मुंबई अहमदाबाद हायस्पीडसाठी 4,000 कोटी आहेत, सर्वसमावेशक इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 1,094 कोटी आहेत, ग्रामीण जोड सुधार योजना त्यासाठी 700 कोटी आहे, ॲग्रो बिझनेस नेटवर्क 596 कोटी आहेत, नाग नदी सुधार प्रकल्प 300 कोटी आहेत, मुळा-मुठा नद्या संवर्धन, ऊर्जा कार्यक्षम, म्हणजे मी जर वाचत बसलो तरी 55 म्हणजे कापूस उत्पादकांना मदत आहे, हजारो कोटीच्या योजना
या सगळ्या महाराष्ट्रासाठी घवघवीत यश देणाऱ्या जळगाव सुद्धा सगळ्यांना माहिती आहे, त्यात मी वेगळं जात नाही कारण ऑलरेडी त्याविषयी बोलणं झालेलं आहे. बनाना क्लस्टरसारखे विषय नाही. धनधान्य कृषी योजना मगाशी उल्लेख केला. कमी उत्पादन जिथे जिथे ते 100 जिल्हे निवडण्यात येणार आहेत आणि तिथे निवडून तिथे काम करणार, ज्याचा उपयोग देशभरातील 2 कोटी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. खाद्यतेल आत्मनिर्भरतासाठी प्रयत्न आपण करतो आहोत. 6 वर्षात मोहीम आपण तूर, उडीद, मसूर उत्पादनावर भर देतो आहे. मखाणा बोर्ड आत्ता सुरुवात केलं आहे. त्या किसान क्रेडिट कार्डचा आत्तापर्यंत 8 कोटी शेतकरी फायदा घेत आहेत, मच्छीमार फायदा घेत आहेत. आता किसान कार्डमध्ये ती योजना जी 3 लाखापर्यंत होती ती 5 लाखापर्यंत आपण केली आहे. डाळीवरचा आत्मनिर्भरतेचं आपण सध्या सगळं जोरात सुरू केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक घटकाला कृषी असेल, ग्रामीण विकास असेल, सगळ्या गोष्टी म्हणजे इव्हन 2017, 2023, 22, 21, 22, 23 तशा अर्थाने कोविडचा फटका आपल्या सगळ्यांना लागला. पण त्या काळातही कोविडचा फटका असतानाही आपला विकासाचा दर हा स्थिर होता, थोडा कमी याच्यामध्ये तर पण तरीसुद्धा 3.5 याच्यामध्ये विकास दर स्थिर होता. बाकीच्या गोष्टी धनधान्य याच्या 100 जिल्ह्यात राबवल्या जातात. तुम्हाला मी सांगितलं भाजी आणि फळांसाठी सर्वसमावेशक योजना आखतो आहे आपण, ज्याच्यामध्ये सहकारी संस्थांना सोबत घेतो आहे. त्यामुळे असं सर्वांना सोबत घेणं उद्योग क्षेत्रासाठी खूप गोष्टी आत्ता आपण करतो आहोत. आत्ता देशामध्ये 5.7 कोटी लघु उद्योग आहेत, त्यातनं 7.5 कोटी रोजगार सध्या उपलब्ध होतो आहे. आता प्रथमच व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांना सरकार 2 कोटी रुपयाचं कर्ज देणार आहे. मला असं वाटतं खूप मोठा हा निर्णय सरकारचा. त्याशिवाय स्टार्टअप क्रेडिट्स लिमिट 20 कोटीपर्यंत आपण वाढवलं आहे. मागासवर्गीय महिलांसाठी योजना 5 लाख महिलांना प्रशिक्षण देणार. त्यामुळे असं वेगवेगळ्या प्रकारचं एक सर्वांना सोबत घेऊन मग सुरुवातीला जो उल्लेख केला की गेल्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारचा भर हा समाजातला शेवटच्या घटकाचा विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे आणि देश विकसित व्हावा यासाठी सातत्याने आपण प्रयत्न केले. आणि मला असं वाटतं की त्या अनुषंगाने हे सर्वसमावेशक देशाला विकासाकडे नेणारं हे बजेट आहे आणि त्या बजेटची मांडणी करण्यासाठीच प्रामुख्याने मी इथे आलो की साधारणतः बजेटमध्ये काय काय आहे हे लोकांपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने गेलं पाहिजे यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आम्ही साधारणतः अशा प्रकारची हे करतो आहे. आणि आज त्यानिमित्ताने मी जळगावमध्ये आलो. जळगावमध्ये आपल्याला भेटून आनंद झाला. मला असं वाटतं मी बोललो आहे, काही प्रश्न असतील तर विचार.